मित्रांनो, आज आपण क्यूब रूट बघणार आहोत. क्यूब रूट हा NMMSसाठी दरवर्षी 1 मार्क्सला विचारला जातो आणि क्यूब रूट काढण्याच्या काही सोप्या ट्रिक्स आहे, ज्या कमर्शियल मेथड आहे त्या खूप टफ आहे आणि त्यात चुकण्याची दाट संभाव्यता असते. बघा, यासाठी फक्त एक सोपा असा कोड आहे, तो लक्षात ठेवायचा आपल्याला. एकासाठी 1, दोनासाठी 8, तीनासाठी 7, चारासाठी 4, पाचासाठी 5, सहासाठी 6, सातसाठी 3, आठसाठी 2 आणि 9साठी 9. आता बघा, इथं आपल्याला पहिली संख्या दिसते 3375. तर तुम्हाला एकक स्थानचा अंक 5 दिसतोय. तर ह्या 5 खाली एक्झॅक्ट आपल्याला 5साठी काय आहे, 5 येतो. काय येतो? 5 येतो. आणि नंतर पुढले जे 2 अंक आहे ते आपल्याला काय करायचे, इरेज करायचे, खोडून टाकायचे. आणि त्याच्या पुढली जी संख्या आहे 3, त्या 3च्या खाली कोणती पूर्णवर्ग संख्या आहे? तर 3च्या खाली पूर्णवर्ग संख्या आहे ती 1, कारण एकाचं वर्गमूळ 1 निघतं. याचा अर्थ 3375चं घनमूळ किती? क्यूब रूट किती? 15 आहे. त्याचप्रमाणे इकडे बघा, आपण बघू 8साठी. आता 8साठी आपल्याकडे दिलेलं आहे 2 आहे. 8साठी किती दिलं आहे आपल्याकडं? 2. परत आपल्याला हे 2 अंक काय करायचे, खोडून टाकायचे. आणि जो 1 आहे ना, ते एकाचं क्यूब रूट किती निघतं? 1च. एकाचं क्यूब रूट किती? 1. अशा प्रकारे 1728चं क्यूब रूट किती निघालं? 12. बघा, त्याचप्रमाणे आपण 0साठी आपल्याला 0 आहे. 0साठी काय आपल्याकडं? 0 आहे. पुढले 2 अंक आपण काय करतो? इरेज करतो. आणि 8, ह्या 8चं क्यूब रूट किती निघतं रे? 2. आता ते सर्वांनाच माहीत असणार आहे, 8चं क्यूब रूट 2. बघा, आपल्या कॅल्सीपेक्षाही खूप फास्ट पद्धतीने आपण हे क्यूब रूट सॉल्व करतोय. आता इकडं 7 आहे. या 7साठी काय कोड आहे आपल्याकडं? 3 आहे. किती? 3 आहे. आणि हे जे शेजारचे 2 अंक आहे ते आपल्याला काय करायचे, पुन्हा इरेज करायचे. मग आता हा जो 12 आहे, 12 का हा परफेक्ट क्यूब नंबर नाही आहे. याच्या खाली परफेक्ट क्यूब नंबर कोण आहे? 8 आहे. आणि त्या 8चं क्यूब रूट किती येतं? 2. म्हणजे ह्या 12,167चं क्यूब रूट किती आलं? 23. आता थोडी मोठी संख्या घेऊन बघू आपण. बघा, 5साठी आपल्याला ऑब्व्हियसली माहिती आहे 5 आहे. 5 आहे. पुन्हा आपण हे 2 अंक इरेज करू. आता 91च्या जवळ जे क्यूब रूट आहे ते 64 आहे. आणि ते 64 कोणाचं 91च्या जवळ कोणती परफेक्ट क्यूब नंबर आहे? 64 आहे. 64 आहे. आणि त्या 64चं क्यूब रूट किती निघतं? 4. बघा, मग याचं क्यूब रूट किती आलं? 45. एकदम सोप्या पद्धतीने कोणत्याही प्रकारे डिव्हिजन मेथड न वापरता, फॅक्टर मेथड न वापरता आपण एकदम सोप्या पद्धतीने काढलेलं आहे. पोलीस भरती असेल, NMMS असेल, PSS असेल, प्रत्येक परीक्षेला 1 मार्कला हा प्रश्न असतोच. थँक्यू सो मच.